पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक। राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत दिनांक 15 मार्च 2024 म्हणजे काल आलेले परिपत्रक आहे। शासन परिपत्रक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात। तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते। या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो। तसेच त्यांच्यासोबत संवाद होत असतो। अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो। संबंधितांच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते। त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वोपरी काळजी घेणं अभिप्रेत आहे। सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात। त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांच्यासमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांच्यावर होत असतो। ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकाकरता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे। सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा। सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा। जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा। तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर, पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा। गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत। तसेच शिक्षकांनी जीन्स, टी शर्ट याचा वापर शाळेमध्ये करू नये। परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची सर्व दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी। तर बघा आता ड्रेस कोडमध्ये काय बदल सांगितलं आहे की सर्व शिक्षकांनी जो पेहराव म्हणजे जे कपडे, जो ड्रेस आणावा शाळेत आणायचा आहे तो शिक्षक पदाला अनुसरून असायला पाहिजे। त्यानंतर आता जे शिक्षक त्यांच्यासाठी जीन्स आणि टी शर्ट अलाउ नाही आहे, शाळेमध्ये आणू नये असं म्हटलेलं आहे। आणि चित्रविचित्र किंवा गडद रंगाचे किंवा नक्षीकाम चित्र असलेलं शर्ट हे सुद्धा त्यांनी शाळेमध्ये आणू नये। आणि महिला शिक्षकांनी साडी किंवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीचा पेहराव करावा अशा प्रकारे याच्यामध्ये म्हटलेलं आहे। उक्त प्रमाण नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकाकरता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा। पुरुष व महिला शिक्षकाकरता प्रदान करायच्या पेहराचा रंग कोणता असावा संबंधित शाळेने निश्चित करायचा। बघा आता आपल्याला तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला कोणता ड्रेस ठरवायचा हे ते शाळेनं ठरवायचं आहे। आपल्या परिणाम ते शाळा जे ठरवेल ते त्या सर्व शिक्षकांचा तो ड्रेस सारखा असायला पाहिजे। पुरुष शिक्षकांनी प्रदान करायच्या शर्टचा रंग फिकट असावा, पॅन्टचा रंग गडद असावा। महिला पुरुष शिक्षकांनी पोशाखाखाली शोभणे असे पादत्रांना, उदाहरणार्थ पुरुषांनी शूज याचा वापर करावा। स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचे ड्रेस राहतील। वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिलांना शिक्षकांना बूट, शूज वापरण्यातून सवलत देण्यात यावी। राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत TR तर मराठी भाषेत T असं संबोधन लावण्यात यावं। म्हणजे बघा जसं डॉक्टरच्या समोर DR असते, वकिलांसमोर ॲडव्होकेट असते, तसं आता शिक्षकांच्या समोर सुद्धा TR, टीचरचं TR लागेल आणि मराठीत T असं संबोधन लागेल। या संदर्भातील बोधचिन्ह आता लवकरच संबंधित बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल अशा प्रकारे ते बनवण्यात येणार आहे। सदर सूचना राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसे अल्पसंख्याक व्यवस्थापन सर्व बोर्डाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहील। तर ही सूचना ड्रेस कोडची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, सरकारी शाळा, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित तसे अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व शाळा यांच्यासाठी हे पत्र लागू राहील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आलेलं आहे। याच्यामध्ये पेहराव आणि संबोधनबाबत माहिती आहे। आपल्याला समजली असेल, व्हिडिओ सुद्धा आवडसेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।